अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। अत्यंत प्रभावी श्री हनुमंताची सेवा दर शनिवारी किंवा आपल्या प्रश्नांच्या तीव्रतेप्रमाणे स्वरूपाप्रमाणे दररोज करायची सेवा। दिंडोरी प्रणीत मार्गातील नित्य सेवा ग्रंथातील मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, राम रक्षा स्तोत्र हे अनेक प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणून उपयोगी आहे। उदाहरणार्थ कोणत्या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होऊ शकते ते सांगते। परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना विनाकारण भीती वाटणे, कचेरीच्या कामात यश, कर्ज निवारण, बाधा, खोटा आरोप घेऊन आळ घेऊन तुरुंगवास झाला असेल, घरात भाऊबंदकीचा त्रास होऊन सतत वाद होत असतील तर घरात एकोपा राहावा म्हणून व वादळवारे थांबवण्यासाठी, विद्याभ्यासात यश मिळवण्यासाठी रामबाण सेवा रूपी औषध म्हणजे ह्या सर्व स्तोत्राचे पठण, मनन व चिंतन करणे होय। विधिवत शास्त्रयुक्त संकल्प सोडून जर ही सेवा केली तर चिरंजीव देवता असलेले श्री हनुमंत तात्काळ पावतात व हाकेस धावून येतात। हे अनुभव सिद्ध सत्य आहे असे आपले परमपूज्य श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली आपल्या हितगुज मधून वारंवार सांगत असतात। ही हनुमंताची सेवा करण्या अगोदर जवळच्या मारुती मंदिरात शनिवारी हळद घालून बनवलेला गव्हाचा पिठाचा कणकेचा दिवा लावून मारुती संकल्पयुक्त कार्य पूर्ण होण्याआधी किंवा विषयी क्षमा वाचना प्रार्थना विनंती करावी। जमल्यास प्रत्येक शनिवारी हा दिवा लावला तरी काही हरकत नाही। म्हणून तुम्ही हा दिवा आवर्जून लावून बघा, नक्की तुम्हाला खूप छान अनुभव येतील। मारुती स्तोत्र, रामरक्षा किंवा हनुमान चालीसा ह्या सेवा खूप उपयुक्ती आहेत किंवा रामबाण आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला घरात नजर दोष असेल, कोणत्या गोष्टी तुम्हाला सांगितलंच की कोणत्या कोणत्या गोष्टींवरती प्रभावी सेवा आहे, ती तुम्ही 7, 11, 21, 51 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करून तुम्ही ही सेवा नक्कीच करून बघा। आपण जेव्हा संकल्प करत असतो त्यावेळेस तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जाऊन जो दिवा सांगितला तुम्हाला तो दिवा नक्कीच तुम्ही आवर्जून नक्कीच लावा, कारण की हा दिवा खूप महत्त्वाचा आहे। हा तुम्ही दर शनिवारी लावला तरी चालेल, कारण की हनुमंताला तेल लावणं किंवा तेल चढवणं खूप शुभ मानलं जातं। म्हणून तुम्हाला परत एकदा सांगते की तो दिवा कसा करावा। दर शनिवारी मारुती मंदिरात आपल्याला जायचंय। शनिवारी हळद घालून बनवलेला गव्हाच्या पिठाचा कणकेचा दिवा लावून मारुतीत संकल्प करून आणि आपल्याला ही सेवा चालू करायची। गव्हाचं पीठ घ्यायचं, ते आपण जसं मळतो त्याच्यात फक्त थोडंसं हळद टाकायची, मळायचं आणि त्याचा कणकेचा दिवा करायचा, वाट टाकायची तेल घेऊन। तुम्ही मारुतीस मंदिरात जाऊन संकल्पयुक्त सेवा करून तुम्हाला जितक्या दिवसाची करायची असेल 11, 21, 51, 108 तर हे स्तोत्र म्हणून तुम्ही नक्कीच तुमच्या घरात कोणत्याही याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्हाला भीती वाटत असेल, नजरदोष असेल, घरात करणी बाधा झालेली असेल, सगळ्या गोष्टींसाठी प्रभावी सेवा आहे, आवर्जून करून बघा। तर आजची सेवा मारुतींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।